वेलकम टू इन्फो जीएसटी विथ लोकेश यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्या बरोबर शेअर करतोय जीएसटी मध्ये रजिस्टर करण्याची कंप्लीट प्रोसेस, ती पण लाईव्ह. जीएसटी रजिस्ट्रेशन ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. आपण जर एखादा नवीन बिझनेस स्टार्ट करत असाल किंवा तुमच्या बिझनेसचा थ्रेशोल्ड लिमिट वाढली असेल किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी जीएसटी मध्ये रजिस्टर करायचं असेल तर व्हिडिओला कंप्लीट पहा. मी इथे तुम्हाला कंप्लीट जीएसटी रजिस्ट्रेशनची प्रोसेस दाखवणार आहे. जीएसटी रजिस्ट्रेशन साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात किंवा कोणकोणती इन्फॉर्मेशन यात इम्पॉर्टंट आहे हे मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहे. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. जीएसटी रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला जीएसटी पोर्टलवर व्हिजिट करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला www.gst.gov.in वर व्हिजिट करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जीएसटी रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला होम पेजला खाली दोन ऑप्शन्स दिसतील. पहिला टॅक्स पेअर आणि दुसरा जीएसटी प्रॅक्टिशनर. त्यापैकी टॅक्स पेअर मध्ये रजिस्टर नाव या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. रजिस्टर नाव या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे दोन स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. एक पहिली युजर क्रेडेन्शियल आणि दुसरी ओटीपी व्हेरिफिकेशन. त्यामध्ये पहिली न्यू रजिस्ट्रेशन. आय एम इथे ऑप्शन्स असतील, त्यापैकी टॅक्स पेअर सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. त्यानंतर लीगल नेम ऑफ द बिझनेस ॲज मेन्शन इन पॅन. आता प्रोप्रायटरच्या केसमध्ये पॅन कार्डवर प्रोप्रायटरचं नाव असेल ते इथे एंटर करावं आणि त्याचा पॅन नंबर इथे येईल. अदरवाईज पार्टनरशिप, LLP किंवा कंपनी असेल तर त्यांचं पॅन कार्ड हे वेगळं असतं. त्यावर स्पेसिफिक LLP, पार्टनरशिप किंवा कंपनीचं नाव असेल ते इथे एंटर करावं आणि त्याचा पॅन नंबर इथे एंटर करावा. त्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर. इथे तुमचा ऍक्टिव्ह ईमेल ॲड्रेस आणि ऍक्टिव्ह मोबाईल नंबर एंटर करावा, कारण जीएसटी रजिस्ट्रेशनच्या नंतर ज्या फ्युचर कम्युनिकेशन्स होतात त्या फ्युचर कम्युनिकेशन साठी उपयोगी असते. यानंतरचे सर्व कंप्लायन्सेस, नोटीस, ऑर्डर्स हे काही येतील हे तुम्हाला या ऍक्टिव्ह रजिस्टर ईमेल ID व मोबाईल नंबरवर येतील. त्यानंतर खाली एक तुम्हाला कॅप्चा कोड दिसेल, तो एंटर करून प्रोसीड करावा. प्रोसीड केल्यावर तुम्हाला इथे टेम्पररी रेफरन्स नंबर TRN जनरेट होईल, जो तुमच्या रजिस्टर ईमेल ID व रजिस्टर मोबाईल नंबरवर देखील येईल. मी इथे ऑलरेडी TRN जनरेट केलेला आहे, त्यामुळे मी दुसरी स्टेप टेम्पररी रेफरन्स नंबरने लॉग इन करणार आहे. प्रोसीड केल्यावर तुमच्या रजिस्टर ईमेल ID व मोबाईल नंबरला एक OTP जाईल, तो इथे एंटर करावा. जर तुम्हाला OTP आला नसेल तर मेलमध्ये जंक स्पॅम फोल्डरमध्ये चेक करावं किंवा रिसेंड ऑप्शनला क्लिक करावं. त्यानंतर प्रोसीड टॅबला क्लिक करायचं. प्रोसीड केल्यावर तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यावर तुम्हाला माय सेव्ह ॲप्लिकेशन, क्रिएशन डेट, फॉर्म नंबर GST REG 01, फॉर्म डिस्क्रिप्शन, ॲप्लिकेशन फॉर न्यू रजिस्ट्रेशन, फॉर्मची एक्सपायरी डेट, स्टेटस. आता इथे तुमच्या रजिस्ट्रेशनचा स्टेटस हा ड्राफ्ट दिसत आहे. इथून तुमची जीएसटी रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होते. त्यासाठी तुम्हाला ॲक्शन मध्ये एडिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
एडिट या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होतो. आता जीएसटी रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुम्ही जो टेम्पररी रेफरन्स नंबर TRN जनरेट करता त्यानंतर जीएसटी रजिस्ट्रेशन करण्याची मुदत ही फक्त 15 दिवसाची असते. जर तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा तुम्ही TRN जनरेट केला आहे पण 15 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन केले नाही तर तुम्हाला पुन्हा पहिल्यापासूनची प्रोसिजर फॉलो करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला इथे मॉडिफिकेशन डेट दिसेल. जेव्हा जेव्हा तुम्ही 15 दिवसाच्या आत जे काही मॉडिफाईड करता त्याची तुम्हाला इथे डेट दिसेल, इथे तुमची ड्यू डेट दिसेल आणि इथे तुमची प्रोफाईल. जोपर्यंत तुमची प्रोफाईल 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं जीएसटी रजिस्ट्रेशन तुम्ही सबमिट करू शकत नाही. तर सर्वात प्रथम इथे तुम्हाला आपल्या बिझनेसची डिटेल्स द्यायची आहे. बिझनेस डिटेल्स मध्ये डिटेल्स ऑफ युअर बिझनेस. इथे पहिल्यांदा लीगल नेम ऑफ द बिझनेस आणि परमनंट अकाउंट नंबर, पॅन नंबर हा तुम्ही जेव्हा TRN जनरेट करत असता त्यावेळी तुम्ही तिथे ऑलरेडी रजिस्टर केलेला असतो, त्यामुळे इथे लीगल नेम ऑफ द बिझनेस आणि परमनंट अकाउंट नंबर, पॅन नंबर ऑटोमॅटिक येतो. जर प्रोप्रायटरशिपचं रजिस्ट्रेशन असेल तर इथे प्रोप्रायटरचं नाव येईल आणि त्याचा पॅन नंबर येईल. आता मी इथे LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन करत असल्यामुळे इथे तुम्हाला लिमिटेड लायबिलिटी रजिस्ट्रेशनचं लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपचं नाव येत आहे आणि त्याचं पॅन नंबर इथे येत आहे. त्यानंतर इथे ट्रेड नेम असेल. जर तुमच्या बिझनेसचं काही स्पेसिफिक नाव असेल तर इथे एंटर करावं. आता इथे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असल्यामुळे इथे मी ट्रेड नेम तेच ठेवलं आहे जे पॅन कार्डवर आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस. कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस मध्ये एकपेक्षा जास्त ऑप्शन्स दिसतात. तुमच्या बिझनेसच्या रिलेव्हंट जो ऑप्शन असेल तो इथे तुम्ही सिलेक्ट करावा. जसं की प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, LLP असेल तर लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप, लोकल ऑथॉरिटी असेल तर लोकल ऑथॉरिटी, असे एकपेक्षा जास्त इथे ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तुम्हाला तुमच्या बिझनेसचा रिलेव्हंट जो ऑप्शन असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर एक क्वेश्चन दिसेल तुम्हाला इथे, आर यू अप्लाइंग फॉर रजिस्ट्रेशन ॲज अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, येस ऑर नो. त्यानंतर ऑप्शन फॉर कंपोजिशन. जर तुम्हाला कंपोजिशन स्कीम ॲप्लिकेशन करायचं असेल तर इथे ऑप्शन फॉर कंपोजिशन स्कीमला येस करायचं. त्यानंतर इथे रिझन टू ऑप्टन रजिस्ट्रेशन. तुम्ही रजिस्ट्रेशन का घेता त्याच्यासाठी इथे कारण द्यावं लागेल. कारण हे काही असू शकतं. त्यामध्ये यापैकी तुम्हाला जो ऑप्शन रिलेव्हंट असेल तर तुम्ही इकडे सिलेक्ट करू शकता. जसं की क्रॉसिंग द थ्रेशोल्ड, तुमची बिझनेसची थ्रेशोल्ड क्रॉस झाली असेल. त्यानंतर इंटरस्टेट सप्लाय, तुम्ही जर दुसऱ्या राज्यात सप्लाय करत असाल तर. असे एकपेक्षा जास्त इथे ऑप्शन्स आहेत. डेट ऑफ प्रोप्रायटर, डीमर्जर, मर्जर अमलगमेशन, ई कॉमर्स ऑपरेटर, सेलिंग थ्रू ई कॉमर्स पोर्टल, जर तुम्ही ई कॉमर्स पोर्टलवर सेल करत असाल तर, किंवा तुम्ही स्वइच्छेने रजिस्ट्रेशन करत असाल तर इथे व्हॉलंटरी बेसिस हा ऑप्शन निवडावा. तर मी इथे व्हॉलंटरी ऑप्शन निवडणार आहे. त्यानंतर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस. बिझनेस जेव्हा तुम्ही स्टार्ट करता त्याची तुम्हाला इथे डेट टाकायची आहे. त्यानंतर इंडिकेट एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन. जर जीएसटीच्या पूर्वी जर तुम्ही एखादं यापैकी कोणतं रजिस्ट्रेशन घेतलं असेल, म्हणजे वॅटचं, CST, सेंट्रल एक्साइज, यापैकी तुम्हाला जो ऑप्शन इथे ॲप्लिकेबल आहे तो तुम्ही सिलेक्ट करावा आणि त्याची तिथे रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन तुम्हाला एंटर करायची आहे. जसं की मी आता इथे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप नंबर घेतला आहे तर त्याच्यामुळे इथे मी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऑप्शन सिलेक्ट करून त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ रजिस्ट्रेशन इथे एंटर केली आहे. एकापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन असतील तर इथे तुम्हाला ऍड टॅब दिसेल, त्या ऍड टॅबला क्लिक करून तुम्ही इथे रजिस्ट्रेशन डिटेल ऍड करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. आता ही लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असल्यामुळे इथे तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन अपलोड करायचं आहे. प्रोप्रायटरशिपच्या बाबतीत तुम्हाला इथे कोणताही डॉक्युमेंट अपलोड करावा लागत नाही. आता सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर दुसरी टॅब असेल ती प्रमोटर्स अँड पार्टनर्सची. तुमच्या बिझनेसमध्ये समजा प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटरची इथे डिटेल येईल, पार्टनरशिप असेल तर पार्टनर्सची डिटेल येईल आणि डायरेक्टर्स असतील तर तिथे डायरेक्टर्सची डिटेल येईल. त्यासाठी तुम्हाला इथे प्रमोटर अँड पार्टनरसाठी बेसिक डिटेल ऍड करायची असते, जसं की पर्सनल इन्फॉर्मेशन, नेम ऑफ पर्सन, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, त्यानंतर नेम ऑफ फादर, फादरचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, डेझिग्नेशन, पार्टनर असेल तर पार्टनर, डायरेक्टर असेल तर डायरेक्टर, प्रोप्रायटर असेल तर प्रोप्रायटर. डायरेक्टर आणि पार्टनर्सच्या बाबतीत जर डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर असतील तर ते इथे एंटर करावे. त्यांचा पॅन अकाउंट नंबर म्हणजे परमनंट अकाउंट नंबर पॅन इथे एंटर करावा. पासपोर्ट नंबर इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर रेसिडेन्शियल ॲड्रेस, रेसिडेन्शियल ॲड्रेससाठी तुमच्या जो आधार कार्डवर ॲड्रेस असतो तो इथे तुम्ही एंटर करावा, जसं की फ्लॅट नंबर, बिल्डिंग नंबर काय असेल ते, नेम ऑफ द प्रिमायसेस, रोड, स्ट्रीट, सिटी, टाउन, लोकॅलिटी, विलेज, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, झिप कोड म्हणजे पिन कोड इथे तुम्ही एंटर करावा. जे रेडमार्क केलेले ऑप्शन्स असतील ते फिल केले तरी चालतील. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट म्हणून तुमचा क्लिअर फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. त्याची साईज ही फक्त 100 KB पर्यंत असेल. ती तुम्ही PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. तुम्हाला दुसरा इथे ऑप्शन आहे टेक पिक्चर, ह्या ऑप्शन मधून तुम्ही फोटो अपलोड करू शकता. आता जे तुम्ही प्रोप्रायटर, पार्टनर किंवा डायरेक्टर इथे ऍड करणार आहात त्यापैकी प्रोप्रायटरच्या बाबतीत तुम्ही इथे ऑल्सो ऑथराइज सिग्नेटरी ऑप्शन येस करणार आहात. जर पार्टनरमध्ये एक पेक्षा जास्त पार्टनर असतात पार्टनरशिप फर्ममध्ये, तर इथे जो पार्टनर असेल त्याला जर तुम्ही ऑथराइज सिग्नेटरी म्हणून नेमणूक करणार असाल तर त्याची इथे येस ऑर नो मध्ये येस ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मी आता इथे ऑलरेडी पार्टनर्स ऍड केले आहेत, त्यापैकी मी एकाला ऑथराइज सिग्नेटरी येस केला आहे. सेव्ह ला क्लिक करायचं. त्यानंतर तिसरी स्टेप असेल ती ऑथराइज सिग्नेटरी, डिटेल्स ऑफ ऑथराइज सिग्नेटरी. यापूर्वी तुम्ही जे प्रमोटर, पार्टनर किंवा प्रोप्रायटर ऍड केला आहात त्यापैकी कोणती एक व्यक्ती ही प्रायमरी ऑथराइज सिग्नेटरी असेल. त्यासाठी तुम्हाला इथे प्रायमरी ऑथराइज सिग्नेटरीच्या पुढे जो एक चेकबॉक्स दिसत आहे त्या चेकबॉक्सला टिक करायचा आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोफिल होऊन त्याचा डेटा येईल. त्यानंतर इथे खाली तुम्हाला त्यासाठी प्रूफ ऑफ डिटेल ऑफ ऑथराइज सिग्नेटरी साठी लेटर ऑफ ऑथरायझेशन किंवा कॉपी ऑफ रेझोल्युशन पास बाय बोर्ड ऑफ डायरेक्टर मॅनेजिंग कमिटी या दोन पैकी कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल. ऑथरायझेशन लेटर किंवा रेझोल्युशन मध्ये असं असेल की वरील व्यक्ती ही GST रजिस्ट्रेशन साठी व पुढील वर्क साठी ऑथराइज सिग्नेटरी म्हणून असेल. तर इथे तो तुम्ही अपलोड करायचा आहे. त्याची साईज ही 1 MB पर्यंत असेल व ती तुम्ही PDF किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये अपलोड करू शकता. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू टॅबला क्लिक करायचं आहे. त्यानंतर चौथी स्टेप ही ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह. जर तुम्ही तुमच्या GST रजिस्ट्रेशन करता किंवा GST वर्क करता ऑथराइज रिप्रेझेंटेटिव्ह नेमणूक केलेली असेल तर तिथे तुम्ही येस करायचं आहे आणि त्याची इथे तुम्हाला डिटेल द्यावी लागणार. GST प्रॅक्टिशनर असेल किंवा अदर असेल त्याचा एनरोलमेंट ID
यासाठी कोणताही डॉक्युमेंट इथे अपलोड करावं लागत नाही, परंतु त्याची माहिती इथे तुम्हाला एंटर करावी लागेल. मी आता इथे नो करतोय. सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं. त्यानंतर इथे 5वी महत्वाची स्टेप येते ती डिटेल ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस. इथे तुम्हाला प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यामध्ये पहिला ऍड्रेस, जसं की बेसिक इन्फॉर्मेशन, बिल्डिंग नंबर, फ्लोअर नंबर, नेम ऑफ द प्रेमायसिस, बिल्डिंगचं नाव असेल तर बिल्डिंगचं नाव, रोड, स्ट्रीट, सिटी, टाउन, लोकॅलिटी, विलेज. त्यानंतर स्टेट ऑलरेडी इथे येईलच, डिस्ट्रिक्ट तुमचा सिलेक्ट करावा, पिनकोड एंटर करावा. त्यानंतर स्टेट ज्युरिस्डिक्शन, चार्ज, सेक्टर, सर्कल, वॉर्ड, चार्ज, युनिट इथे सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही इथे सेंटर ज्युरिस्डिक्शनची एक लिंक आहे, रेफर द लिंक फॉर द सेंटर ज्युरिस्डिक्शन. तिथे तुम्हाला लिंकला क्लिक केल्यावर एक विंडो ओपन होईल इन्फॉर्मेशनची. त्यावर असं म्हटलेलं असेल की धिस स्क्रीन शल टेक यू टू अ वेब पेज आउटसाइड जीएसटी पोर्टल. तुम्हाला एक्सटर्नल टॅब ओपन होईल. प्रोसीडला क्लिक केल्यावर तुम्हाला इथे सीबीएसई ची वेबसाईट ओपन होईल. तिथे तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये नो युअर ज्युरिस्डिक्शन या टॅबला क्लिक करायचं आहे. तिथे तुमचं पहिल्यांदा स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जसं की महाराष्ट्र. मी इथे स्टेट सिलेक्ट केलं. त्यानंतर इकडे झोन येतील, मुंबई, नागपूर, पुणे. तुमचा जो झोन असेल त्या झोनला क्लिक करायचं आहे. जसं की मी आता पुणेला क्लिक केल्यावरती कमिशनरेट कोल्हापूर. त्यानंतर मी इथे डिव्हिजन सिलेक्ट करणार आहे. डिव्हिजन हे तुम्हाला पिनकोड वाईज बायफर्केट केलेलं आहे. तुमचा एरिया पिनकोड बघायचा आणि ते तुम्हाला डिव्हिजन इथे सिलेक्ट करायचं आहे. डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची नो युअर ज्युरिस्डिक्शन, रेंज ज्युरिस्डिक्शन, मग तुम्ही पिनकोड, एरिया पिनकोड बघून रेंज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर परत जीएसटी रजिस्ट्रेशन टॅबला येऊन तुम्ही ते कमिशनरेट, डिव्हिजन आणि रेंज सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, ऑफिस ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, ऑफिस टेलिफोन नंबर असेल तर एंटर करावा. त्यानंतर नेचर ऑफ पोझिशन ऑफ प्रिमायसेस, सर्वात महत्वाचं इथे डॉक्युमेंट काय अपलोड करायचे. तर त्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन्स असतील, कन्सेंट असेल तर कन्सेंट, लीज असेल तर लीज, ओन, रेंटेड, शेअर आणि अदर. यापैकी तुम्ही जो ऑप्शन निवडाल त्या रिलेटेड तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. जसं की कन्सेंट असेल तर तुम्हाला इथे कन्सेंट लेटर अपलोड करावा लागेल. तसेच इलेक्ट्रिसिटी बिल, लिगल ओनरशिप डॉक्युमेंट, म्युनिसिपल खत कॉपी, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल. मी आता इथे लीज ॲग्रीमेंट अपलोड करणार असल्यामुळे इथे मी लीज सिलेक्ट करणार आहे. आणि इथे मी लीज किंवा रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला अपलोड करायचा असेल किंवा तुम्हाला इथे सिलेक्ट रेंटेड किंवा लीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर त्यापैकी तुम्हाला इथे रेंट लीज ॲग्रीमेंट किंवा रेंट रिसिप्ट विथ एनओसी इन केस ऑफ नो एक्सपायर्ड ॲग्रीमेंट अपलोड करायचा आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल, लिगल ओनरशिप डॉक्युमेंट, म्युनिसिपल खाता कॉपी, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथे नेचर ऑफ बिझनेस, तुमच्या बिझनेसचा नेचर काय आहे तो इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे. जसं की इथे ऑप्शन्स आहेत, बॉन्डेड वेअरहाऊस, फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग, लिझिंग बिझनेस, रिटेल बिझनेस, वर्क कॉन्ट्रॅक्ट, इम्पोर्ट, ऑफिस वेअरहाऊस, अदर्स, एक्सपोर्ट, सप्लायर ऑफ सर्व्हिसेस, रिसिपिएंट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिस, होलसेल बिझनेस. तुमच्या बिझनेसच्या रिलेव्हंट तुम्ही इथे ऑप्शन निवडणार आहात. जर यापैकी कोणताही ऑप्शन नसेल तर अदरला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे स्पेसिफाय करावं लागेल की कोणता नेचर ऑफ बिझनेस तुमचा आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला इथे हॅव ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस असं येईल. जर तुमचा बिझनेस एकपेक्षा जास्त ठिकाणी असेल तर तुम्ही त्याचा ऍड्रेस तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. त्यासाठी तुम्ही इथे येस टॅबला क्लिक करणार आहात जर असेल तर, आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. मी आता इथे डिटेल एंटर करून घेतो. डिटेल सर्व एंटर केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आहे डिटेल्स ऑफ ॲडिशनल प्लेस ऑफ युअर बिझनेस.
जर तुम्ही प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस मध्ये ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेस येस केला असाल तर तुम्हाला इथे ऍडिशनल प्लेस ऑफ बिझनेसची डिटेल द्यावी लागेल. मी आता इथे कंटिन्यू करत आहे. त्यानंतर गुड्स अँड सर्व्हिसेस, इथे तुम्हाला डिटेल्स ऑफ गुड्स कमोडिटी सप्लाय बाय द बिझनेस, ज्या तुम्ही सर्व्हिस देणार आहात, घेणार आहात, किंवा जो तुम्ही माल विकणार आहात, घेणार आहात, त्याची जे काही मेजर कमोडिटीज आहेत, सर्व्हिस आहेत, त्याचे तुम्हाला इथे HSN कोड किंवा SSC कोड इथे तुम्हाला एंटर करावा लागेल. इथे जेव्हा तुम्ही एखादा HSN कोड, तुम्हाला जर स्पेसिफिक HSN कोड माहिती असेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता, किंवा स्पेसिफिक प्रोडक्टचं नाव माहिती असेल तर तुम्ही इथे एंटर करू शकता. एंटर केल्यावर तुम्हाला तुमचा HSN कोड इथे मिळतील. यापैकी तुम्हाला जो रिलेव्हंट ऑप्शन असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आणि सेव्ह अँड कंटिन्यू टॅबला क्लिक करायची. त्यानंतर याच्या पुढे आहे ती स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन. जर तुमच्याकडे स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर तुम्हाला इथे ती एंटर करायची असेल, नाहीतर तुम्ही हे ऑप्शनल ठेवू शकता. जर तुमच्याकडे प्रोफेशन टॅक्स एम्प्लॉय कोड नंबर असेल तर तिथे तो एंटर करावा. प्रोफेशन टॅक्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर असेल तर तो इथे तुम्ही एंटर करावा आणि सेव्ह अँड कंटिन्यू टॅबला क्लिक करायचं आहे. यामध्ये सर्वात महत्वाची प्रोसिजर म्हणजे आधार ऑथेंटिकेशन. आधार ऑथेंटिकेशन हे कोणाचं करायचं असेल तर तुम्हाला प्रमोटर, पार्टनर, प्रायमरी ऑथराइज सिग्नेटरी, जी तुम्ही ऑथराइज सिग्नेटरी मध्ये ज्याला प्रायमरी ऑथराइज म्हणून नेमणूक केलेली आहे, त्याचं तुम्हाला इथे आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आधार ऑथेंटिकेशनचा बेनिफिट म्हणजे तुम्हाला GST रजिस्ट्रेशन 3 ते 4 दिवसात मिळू शकेल. जर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन नाही केलात तर GST रजिस्ट्रेशन उशिरा मिळेलच, पण तुम्हाला इथे फिजिकल व्हेरिफिकेशन देखील करायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही आधार ऑथेंटिकेशन कराल त्यासाठी तुम्हाला एक लिंक तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर, जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याला तिथे एक लिंक जाईल, किंवा तुम्ही जो GST रजिस्ट्रेशनला ईमेल ID वापरला आहे त्याला एक लिंक जाईल. त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला तिथे तुमचं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. आधार ऑथेंटिकेशनची कंप्लीट प्रोसिजर झाल्यानंतर तुम्हाला एक ARN जनरेट होईल. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा इथे ऑथराइज सिग्नेटरी मध्ये कोणतीही एक व्यक्ती ऑथराइज म्हणून नेमणूक करायची आहे. त्याची तुम्हाला इथे खाली डिटेल्स येईल. डिटेल्स तुम्हाला इथे शो होईल. त्यानंतर तुम्हाला इथे त्याचा स्टेटस ऑथेंटिकेशन रिक्वायर्ड, कारण तुम्ही इथे आधार ऑथेंटिकेशन येस केला आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूला जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला एक वॉर्निंग येईल की यू हॅव ऑप्टेड येस, प्लीज मेक शुअर दॅट आधार ऑथेंटिकेशन थ्रू द लिंक प्रोव्हाइडेड ऑन मोबाईल ईमेल ऑफ प्रमोटर, पार्टनर, प्रायमरी ऑथराइज सिग्नेटरी आर कम्प्लिटेड सो दॅट द रजिस्ट्रेशन प्रोसेस मे बी कम्प्लिटेड. म्हणजे तुम्ही ज्याचं आधार ऑथेंटिकेशन करणार आहे त्याला तुम्ही प्रमोटर अँड पार्टनर मध्ये प्रायमरी ऑथराइज म्हणून तुम्ही कंप्लीट केलं असेल, त्यामुळे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुलभ होईल. तर ह्या वॉर्निंगला तुम्ही ओके करणार आहात. ओके केल्यानंतर तुमची इथे प्रोफाईल 100% कंप्लीट होते. ज्यावेळी तुमची प्रोफाईल 100% कंप्लीट होते त्यानंतर तुम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. व्हेरिफिकेशनच्या पूर्वी तुम्हाला आता इथे संपूर्ण जी तुम्ही डिटेल भरली आहे ती परत एकदा चेक करायचं आहे. काही जर मिस्टेक्स असतील तर त्या तुम्हाला इथे तुम्हाला सुधारायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला पूर्ण एक फॉर्म गो थ्रू करायचा आहे. जेव्हा तुम्ही GST रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड किंवा DSC ने GST रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करता, त्याच्या काही वेळानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल ID वर जो तुम्ही GST रजिस्ट्रेशन साठी यूज केला असतो त्यावर एक मेल येतो. तो मेल डू नॉट रिप्लाय @gst.gov.in कडून त्याचा सब्जेक्ट हायपरलिंक फॉर ऑथेंटिकेशन ऑफ आधार ऑफ द ऍप्लिकंट असा असतो. तो मेल ओपन केल्यावर तुम्हाला तिथे तुमच्या डिटेल्स दिसतील आणि त्याच्या खाली तुम्हाला एक प्लीज क्लिक द फॉलोइंग लिंक असं एक लिंक असेल. त्या लिंकला क्लिक हेअर ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे तुमचा आधार eKYC ऑथेंटिकेशन होणार आहे.
क्लिक हेअरला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे KYC फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे ऑटोमॅटिक तुमची TRN नंबर, लीगल नेम ऑफ द बिझनेस, नेम ऑफ द प्रायमरी ऑथराइज सिग्नेटरी अँड युअर नेम गिवन इन द रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन. ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन साठी नाव असेल त्याचं नाव येईल. त्यासाठी तुम्हाला इथे खाली 2 कन्सेंट द्यावे लागतील. एक इंग्लिश मधून असेल, एक हिंदी मधून असेल. एकाला क्लिक केल्यानंतर दुसरी ऑटोमॅटिक सिलेक्ट होते. त्यानंतर इथे खाली तुम्हाला VID आणि आधार नंबर असे 2 ऑप्शन दिसतील. त्यातील तुम्हाला आधार नंबरला क्लिक करून इथे एंटर आधार नंबरचे इथे आधार नंबर एंटर करायचा आहे. ज्या व्यक्तीचं आधार ऑथेंटिकेशन करायचं असेल. आधी इथे मी आधार नंबर एंटर करतो. आधार नंबर एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट आधार नंबरला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP जाईल. OTP ज्या नंबरला जाईल, जो नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल. त्यानंतर इथे एंटर OTP करून आधार नंबर टाकायचा आहे. OTP व्हॅलिडेट केल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल, आधार हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाय फॉर KYC ऑथेंटिकेशन. आणि आधार ऑथेंटिकेशन केल्यामुळे तुम्हाला GST रजिस्ट्रेशन लवकरात लवकर मिळेल. त्यानंतर तुम्ही जेव्हा TRN ने परत लॉग इन कराल तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिशनचा स्टेटस दिसेल. एक ARN देखील जनरेट होईल. त्यानंतर त्याचा स्टेटस तुम्हाला पेंडिंग फॉर प्रोसेसिंग, पेंडिंग फॉर क्लॅरिफिकेशन. जर काही टॅक्स ऑफिसर्सच्या क्वेरीज असतील तर तुम्हाला तो स्टेटस दिसेल. आणि तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर क्लॅरिफिकेशन एक फाईल करावं लागेल. ते फाईल केल्यानंतर तुम्हाला क्लॅरिफिकेशन फाईल्ड अँड पेंडिंग फॉर ऑर्डर असा स्टेटस दिसेल. त्यानंतर अप्रूव्ड आणि रिजेक्टेड. जर अप्रुव्हल किंवा रिजेक्टेड स्टेटस दिसत असतील तर पुढील कम्युनिकेशन हे तुमच्या रजिस्टर ईमेल ID व रजिस्टर मोबाईल नंबरला होईल. मेसेज येईल. जेव्हा तुमचे कम्प्लीट GST रजिस्ट्रेशन होते त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट GST पोर्टलवर जनरेट होते. त्याचा तुम्हाला रजिस्टर ईमेल ID वर एक मेल येतो. त्यावर तुमचा युजर ID आणि पासवर्ड असेल. त्या युजर ID आणि पासवर्डने तुम्हाला फर्स्ट टाइम लॉग इन ऑप्शनने लॉग इन करायचं असेल. त्यानंतर ही सर्व प्रोसेस झाल्यावर तुमची GST रजिस्ट्रेशनची जी डेट दिसेल तुम्हाला, त्या डेट पासून तुम्हाला GST मध्ये लायबल असाल. इथून पुढे तुम्हाला तुमच्या बिझनेसची रिटर्न्स फाईल करायची आहे. जर तुमच्या बिझनेसचा परचेस सेल किंवा काही ट्रान्झॅक्शन झाले नसतील तर तुम्हाला नील रिटर्न फाईल करावे लागेल. जर तुम्हाला रिटर्न्स कशी फाईल करायची आहेत हे पाहायचं असेल तर वर आय बटनला क्लिक करा. तिथे तुम्हाला रिटर्नची सर्व प्रोसेस दिसेल. अशा प्रकारे GST रजिस्ट्रेशन केले जाते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.